राधे राधे. कसे आहात सगळे? तुम्ही तर ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, गावाकडे आल्यानंतर आमचे हेच उद्योगधंदे सुरू असतात. मस्त चुलीवरचं जेवण करायचं, गावाकडे शेतामध्ये जायचं आणि फेरफटका मारायचा. आहुंला भाकरी आवडतात चुलीवरच्या, मग त्याच्यासाठी मस्त गरमागरम भाकरी केल्या आणि बाकी जेवणामध्ये पालक पनीरची भाजी, मटर वगैरे टाकून राईस आणि पोळ्या केलेल्या होत्या. आणि नाश्ता वगैरे झाला होता. नाश्ता वगैरे पार्सलच आणला होता. मग डबा वगैरे पूर्ण पॅक केला आणि निघालो होतो शेतामध्ये जाण्यासाठी. आता शेतामध्ये मस्तपैकी हिवाळ्यात जेवण करण्याचा आनंदही खूप वेगळा होतो. तुरीच्या शेंगा, बोरं वगैरे आली होते आणि लेकरांनाही खूप छान वाटतं. खरंच गावाकडे घर असलं की सुट्टीमध्ये गावाकडे जायला आणि आपल्या माणसामध्ये रममाण व्हायला खूप आवडतं. शेत थोडंसं 5-10 मिनिटाच्या अंतरावर होतं, तर गाडीवर आम्ही गेलो होतो डबे वगैरे घेऊन. लेकरांनाही गावी गेले की खूप मस्त वाटतं आणि लेकरंही एन्जॉय करतात. आता इथे पाहू शकता, इथे मस्तपैकी चुलीवर दादांनी मटण शिजायला ठेवलं होतं. आता याच्यात बऱ्याच वेळेस असं होतं, आम्ही सगळे पाहत होतो, तर आम्हाला त्यांनी सक्त वॉर्निंग दिली होती की आज अजिबात कोणीही भाजीला हात नाही लावायचा. आज हा भाजी आम्ही करणार आणि तुम्ही जेवणाचा आनंद घ्यायचा. बोराच्या हडला छानपैकी बोरं वगैरे झाडून बोरं खाल्ले होते. बोरं खरंच खायला खूप छान होते. हे हिरवेच बोरं खायला एकदम नागपुरी बोरं असं म्हणून याला म्हणतात. खायला खूप टेस्टी लागत होते. खाऊन पाहिले. जास्त आंबट वगैरे खाल्लं नाही, कारण की सांगत होते की कमी बोरं खाय, घरी गेले की लगेच वातावरण तब्येत वगैरे खराब होईल. मग काय, बोरं खायचं असल्यावर कुठं ऐकणार आहे का आम्ही? अजिबात नाही. बोरं वगैरे खाणं झाले की लगेच शेतामध्ये तुरीच्या शेंगा भाजीसाठी तोडून घेतल्या होत्या. मला तुरीच्या दाण्याची आमटी खायला भाकरीसोबत खरंच खूप छान लागते आणि गावी असल्यानंतर हे काम तर आवर्जून मी करते. आता इथे हे पाहू शकता, मटण शिजलं का नाही, शिजलं का नाही, पाण्यामध्ये अर्धा 1 किलो आमच्या भाऊनंच मटण फस्त करून टाकलं. हे मात्र आपल्या घरामध्ये असं प्रत्येक वेळेस होत असतं. त्यांनी सांगितलं की मटण वगैरे मस्त शिजलं. आता दादा आमच्या संगत करत होते कॉमेडी, ह्या बायाने आम्हाला फसवलं वगैरे म्हणू. पण कुठे यांना काय सांगावं की यांनीच आम्हाला गोड गोड बोलून फसवलं. असो, जोक्स ऑफ पार्ट, असं काही नाही. खूप चांगलं वाटतं आम्हाला की आमचे म्हणजे सगळेच फॅमिली वगैरे सगळी खूप चांगली आहे. एकमेकाला बोलतात, ॲप्रिशिएट करतात आणि गावाकडे आले का हा विरंगुळा चालतो. लहान मोठं कोणी असं अजिबात कोणालाही काही वाटत नाही, कारण की सगळे मिळून मिसळून राहतात. दादा, वहिनी यांचे मित्र वगैरे आमच्यासोबत गावी आले होते. तेही शेतामध्ये पाहू शकता, भेंडी वगैरे होती. म्हणजे बाईला भेंडीची भाजी टिफिनवर द्यायची होती. तिला भेंडीची भाजी खूप आवडते. मग काय, दादा शेतामध्ये ताजी ताजी भेंडीची भाजी निवडली. आज पहिल्यांदा माझ्या नवऱ्याने माझा व्हिडिओ काढला होता, कारण की त्यांना व्हिडिओमध्ये येणं आणि व्हिडिओ वगैरे काढणं अजिबात आवडत नाही. पण कधी-कधी नकळत ते व्हिडिओमध्ये येतात. भेंडी वगैरे तोडणं झाले की लगेच आणि त्यांचे भाऊ दोघा जणांनी म्हणले होते की आज भाजी आम्ही फोडणी देणार. आता त्यांनी भाजी फोडणी देणार म्हटलं की अर्धी करोवर भाकर शिल्लक पोटामध्ये जाणार हे कन्फर्म, कारण की आपण स्वयंपाक करतो तर आपल्या हातची भाजी खायला एवढी टेस्टी लागत नाही. कोणीतरी केली का खूप छान लागते आणि आमच्या आहोंच्या हातालाही खूप चांगली चव आहे. आणि पालक पनीरची भाजी वगैरे खूप मस्त करतात. भाजी वगैरे मस्त मसाला वगैरे चुलीवर होऊ दिला होता. देऊ का प्यायला? मसाला वगैरे छानपैकी एकदम कमी जाळावर त्यांनी होऊ दिला. मसाला वगैरे झाला की आम्ही इंस्ट्रक्शन मधामध्ये देतच होतो की असं करा तसं करा. लगेच त्यांनी आम्हाला शांत केलं. हसी मजाक गमती-जमती करण्यामध्ये कधी भाजीचा मसाला झाला आणि कधी भाजी फोडणी दिली हे आम्हाला समजलं नाही. आता भाजी फोडणी दिली ते आम्ही मस्त बायका मिळून एकमेकींशी गप्पा गोष्टी करत होतो. लेकरांचं आमचं काही मस्त शेतामध्ये एन्जॉय करणं सुरू होतं. माझ्या बाईनं बोरं तर भरपूर खाल्ली होती. आता माझी बाई घरी गेल्यानंतर तब्येत तिची खराब होणार हे नक्कीच. पण कधी वाटतं लेकरांना एवढंही करणं काही बरोबर नाही, कारण प्रत्येक गोष्टीचा आनंद हा त्यांना घेऊच द्यावा लागतो. भाजी झाली की आम्हाला मस्तपैकी बसवलं होतं पंगत वगैरे मांडून आणि मस्तपैकी जेवायला आहोनी वाढलं होतं. आणि सगळ्यांसोबत गप्पा गोष्टी करता जेवण केलं. खरंच भाजी खूप टेस्टी झाली होती. भाजी, ज्वारीची भाकर आणि मस्तपैकी शेतामधली ताजी मेथीची भाजी. सगळे जेवायला वगैरे बसलो की लगे आमचं जेवण आटपलं की लगेच पुरुष मंडळ ही जेवायला बसली होती. तर यालाही भूक लागली होती, त्यालाही जेवायला दिलं होतं. आता भाजीचे मस्त तारीफ करत जेवत बसले होते. अशी भाजी करावी लागते आणि भाजीला चव पहा कशी आहे, अशी गमती-जमती करण्याकरता झालं. जेवण झालं की नाही म्हटलं, थोडेसे बोरे तुम्ही पाडून द्या, जाते वेळेस घरी सोबत घेऊन जाऊ. मग काय म्हटलं, आणि त्यांनीही माझी इच्छा पूर्ण केली आणि पाहता संध्याकाळ कशी झाली काही समजलं नाही. लगेच परतीचा प्रवास आमचा गावाकडे जाण्याचा निघाला. असा होता ब्लॉग. नक्की सबस्क्राईब करा.